महानगरपालिका निवडणुकीच्या लक्षवेधी निकालानंतर आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे ते म्हणजे महापौर कोण होणार याकडे। सध्या तरी विनायक कोंडाल, किरण देशमुख, प्रथमेश कोठे आणि नरेंद्र काळे यांची नावं महापौर पदासाठी चर्चेत आहेत। सोलापूर महापालिका निवडणुकीत 87 जागा घेऊन भाजपनं सोलापुरात इतिहास रचला। आता महापौर कोण होणार याची उत्सुकता लागून राहिली आहे। त्यासाठी आमदार देवेंद्र कोठे यांच्या गटातील सलग 4 वेळा निवडून येणारे आणि यंदा सर्वाधिक मताधिक्यानं निवडून आलेले विनायक कोंडाल, स्वर्गीय महेश कोठे यांचे चिरंजीव प्रथमेश कोठे यांच्या नावांची चर्चा आहे। तर दुसरीकडे आमदार विजयकुमार देशमुख गटाचे नरेंद्र काळे, डॉक्टर किरण देशमुख, अनंत जाधव, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील यांच्या नावांची चर्चाही सुरू झाली आहे। पक्षीय पातळीवरच त्याचा निर्णय होईल, परंतु भाजपमध्ये आता 2 गट कायम असतील, एक कोठे गट आणि दुसरा देशमुख गट। त्यामुळं महापौर कोठे गटाचा की देशमुख गटाचा याची उत्सुकता लागून राहिली आहे। कोठे गटाच्या सर्वाधिक जागा आल्यानं त्यांच्याच गटाला महापौर पदाची संधी मिळेल असं सांगण्यात येतं। तसं झाल्यास कोठे यांचे भाऊजी विनायक कोंडाल अथवा त्यांचे चुलत बंधू प्रथमेश कोठे यांची वर्णी शक्य आहे। नाराज देशमुखांना जवळ करण्याच्या हेतूनं काही हालचाली झाल्यास नरेंद्र काळे, डॉक्टर किरण देशमुख, अमर पुदाले, राजश्री कणके, शिवानंद पाटील आणि अनंत जाधव यांच्या नावांचा विचार होऊ शकेल। देशमुख आणि कोठे यांच्या गटातच मोठी रस्सीखेच असून गेल्या टर्ममध्ये महापालिकेतील महापौरपद हे महिलांसाठी राखीव होतं। त्यामुळं यंदा पुरुषांना संधी मिळण्याची दाट शक्यता असून इच्छुकांनी आतापासूनच फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे। पद्मशाली समाजाला महापौरपदाची संधी मिळेल यावरूनही चर्चा सुरू आहे। मात्र यापूर्वी पद्मशाली समाजाला 2 वेळा महापौरपद मिळालं होतं याचीही आठवण काही कार्यकर्ते करून देत आहेत।